विद्यार्थी मित्रांनो, सीईटी मध्ये 50 पैकी 30 ते 40 प्रश्न हे असे असतात, की जे तुम्ही विथिन सेकंड सॉल्व्ह करू शकता. अशा प्रश्नासाठीच ही सीरीज आहे. याच्या ऑलरेडी 11 व्हिडिओ अपलोडेड आहेत. अजून खूप होणार आहेत आणि या 12व्या व्हिडिओमध्ये पण तुमच्या लक्षात येईल, की किती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. सिंपल. आज जी कन्सेप्ट घेणार आहे ती आहे कोऑर्डिनेशन कंपाउंड मधली लिगँड्स. मी इथं एक कोऑर्डिनेशन कंपाउंड घेतलंय. हे पीटी म्हणजे काय रे बाळांनो? मेटल आहे ना तो? प्लॅटिनम मेटल आहे, प्लॅटिनम. तो सेंट्रल मेटल आहे, बरोबर? या कंपाउंड मध्ये तो सेंट्रल मेटल आहे. बरं इथं इथं NH3 लिहिलंय मी. इथं Cl लिहिलंय लक्षात घ्या. ओके. NH3 लिहिलंय आणि Cl लिहिलंय. ओके, बरोबर आहे. त्याचं नाव आहे ना, ऍक्च्युअली सांगू का, मी असं लिहितो बरं का रे बाळांनो, समजून घ्या. मी असं लिहितो प्लॅटिनम म्हणजे मला असं बरं वाटेल थोडंसं. NH3 ट्वाइस आणि Cl ट्वाइस. ओके, याला मी ब्रॅकेट देतोय. याचं नाव आहे सिस प्लॅटिन. ओके, सिस प्लॅटिन. ओके. तर मी तुम्हाला सांगतो काय ते बघा, की हे जे दोघं आहेत ना, यांना मी लिगँड्स म्हणणार आहे. ओके, जे शब्द लिहिलाय ना मी, तो लिगँड्स हे दोघं आहेत. हे कोण आहेत सांगा? हे कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये सेंट्रल मेटल एटमला ते अटॅच आहेत आणि ते इलेक्ट्रॉन डोनर एटम आहेत. ग्रुप ऑफ एटम किंवा एटमचे इलेक्ट्रॉन डोनेट करतायत. हा NH3 ना 2 इलेक्ट्रॉन 2, 2, 2 असे इलेक्ट्रॉन डोनेट करतायत. आता माझा पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग या प्लॅटिनमला टोटल किती लिगँड्स अटॅच आहेत? 4. NH3 चे 2 आणि क्लोरीनचे 2 म्हणजे प्लॅटिनमसाठी म्हणजे या कोऑर्डिनेशन कंपाउंडसाठी 4 हा कोऑर्डिनेशन नंबर आहे. हे कळालं का तुम्हाला? कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय? की टोटल किती लिगँड्स अटॅच आहेत, हा कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. बरं, आता आणखीन महत्वाचं म्हणजे हे जे सिस प्लॅटिना आहे ना, किमोथेरपीमध्ये वापरतात. म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये, बरोबर आहे? किमोथेरपी म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट. मग कॅन्सर ट्रीटमेंटसाठी कोणतं कोऑर्डिनेशन कंपाउंड यूज होतं? सिस्प्लॅटिन. बरं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टोटल लिगँड्स किती आहेत इथं? 4. त्यातले NH3 किती आहेत? 2 म्हणजे अमीन बरं का. अमोनिया म्हणू नका, अमीन. आणि क्लोरीनचे किती आहेत सांगा? 2. बरोबर आहे? आता माझं ऐका. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेशन्स कसे आहेत बघा. पहिला प्रश्न काय? व्हॉट इस द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ प्लॅटिनम इन सिस्प्लॅटिन? 4 आहे कोऑर्डिनेशन नंबर विथिन सेकंड. त्यात काय कॅल्क्युलेशन करायचंय का? कुठला विचार करायचा आहे का? काही नाहीये. तुम्हाला वायवा सीरीज फॉलो करायची आहे, की जेणेकरून 30 ते 40 मार्क विथिन सेकंदात सॉल्व्ह करायचे आहेत. दुसरा प्रश्न, आयडेंटिफाय द लिगँड्स प्रेझेंट इन सिस्प्लॅटिन, NH3 आणि क्लोरीन. ओके. NH3 न्यूट्रल आहे, पण Cl मायनस आहे बरं का. मायनस म्हणजे तो एनोइक लिगँड्स आहे. ठीक आहे. व्हिच अमंग द फॉलोइंग इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर? सिस्प्लॅटिन. अरे वेगळा कुठला प्रश्न येऊच शकत नाही. आता सिस्प्लॅटिन डोक्यात राहिलं का तुमच्या? लगेच राहणार नाहीये. तुम्हाला 3-4 वेळा रिव्हिजन करावी लागणार आहे. म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो. इमिडिएटली आजच्या आज एकदा रिव्हिजन करणार तुम्ही. पुन्हा एका दिवसानी, एका आठवड्यानी, एका महिन्यानी. बाळांनो प्लीज रिव्हिजन करा. हातातले मार्क आहेत. केमिस्ट्रीमध्ये 30-40 मार्क जर पडले, ओके, मॅथ्समध्ये 60च्या पुढे गेला तुम्ही, तर तुम्ही 99 पर्सेंटाइल क्रॉस करणार आहे हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर फिजिक्सचं काउंट केलं नाही. हो, नाहीच केलं काउंट मी. केमिस्ट्रीमध्ये 40 आणि मॅथ्समध्ये 60 प्लस म्हणतोय मी. इथंच 100 प्लस स्कोर झाला लक्षात घ्या. मग फिजिक्समध्ये तुम्ही 20-30 जरी मार्क पडले बाळांनो, इतके सोपे नाहीयेत मला माहिती आहे, पण करणार ना आपण कष्ट. तर दुसरा पॉइंट सांगतो तुम्हाला काय करायचंय. लिगँडची डेफिनिशन करायची आहे बरं का. म्हणजे डोनर एटम व्हिच इज अटॅच्ड टू द सेंट्रल मेटल एटम इन अ कोऑर्डिनेशन कंपाउंड म्हणजे लिगँड्स. तर लिगँडचं क्लासिफिकेशन इम्पोर्टंट आहे. लिगँडमध्ये एकच डोनर एटम आहे. ओके. मग तो आहे कुठला? मोनोडेंटेंट. 2 असतील इथिलीन डायमाइन किंवा ऑक्झॅलेटो सारखे. मग ते बायडेंटेंट झाले. इथं बघा लक्षात घ्या, इथं लिहिलंय मी हेक्साडेंटंट लिगँड म्हणलंय. हेक्सा. इथिलीन डाय बघा मी तुम्हाला सांगतो. EDTA इथिलीन डायमाइन टेट्राएसिटेट है ना. CH3COO मायनस म्हणजे ऍसिटेट ग्रुप. 1, 2, 3, 4 वेळा तो ग्रुप आहे. प्रश्न घेऊया आपण. सांगा. Which of the following is a hexadentate ligand? EDTA. It is used in the treatment of lead poisoning. बरं, लक्षात ठेवायचं लीड पॉइझनिंग. दुसरी महत्वाची गोष्ट, एस्टिमेट हार्डनेस ऑफ द वॉटर. वॉटरचा हार्डनेस डिटरमाइन करण्यासाठी हाच लिगँड वापरतायत. 6 डोनर आहे त्याच्यात. किती आहेत सांगा? 6. एक तुमच्या लक्षात येतं का बघा? 1, 2, 3, 4, 5वा आणि 6वा. 2 नायट्रोजन आणि 4 ऑक्सिजन डोनर आहेत त्यांच्याकडे. हेही विचारतील सीईटी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सांगू का याच्यामध्ये अजून एक आहे बरं का, अँबिडेंटेंट लिगँड. ओके, म्हणजे काय सांगू का एकाच वेळेस 2-2 डोनर आयटम असतात लक्षात घ्या. पण एकच डोनेट करू शकतो. दोन्ही एकदम डोनेट करणार नाहीयेत. मग तुम्हाला आता करायचंय काय? लिगँडचे क्लासिफिकेशन करणार. त्याचं म्हणूया आपण डेफिनेशन नंतर क्लासिफिकेशन. बघा नीट लक्ष द्या.
सिस्प्लॅटिन कुठे यूज होतो? कॅन्सर मगाशी बघितलंय आपण. ईडीटीए कुठं? ट्रीटमेंट ऑफ लीड पॉइझनिंग आणि अजून टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ वॉटर. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. बघा. व्हॉट टाइप ऑफ लिगॅंड इज ईडीटीए? हेक्साडेंटेट लिगॅंड. Ligand used in the estimation of hardness of water, EDTA. Identify the use of EDTA from the following. कुठला तर दोन्हीपैकी यूज असणार आहे. एक तर ट्रीटमेंट ऑफ लीड पॉइझनिंग आणि दुसरं कुठलं सांगा बघू लक्षात घ्या. हार्ड टू एस्टिमेट हार्डनेस ऑफ द वॉटर. बरं आता इथे मी 4 लिगँड्स घेतलेत बरं का. त्यातलं पहिलं जे आहे ते NH3 आहे. न्यूट्रल आहे. म्हणजे पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह नाही. ऑब्व्हियसली लिगँडमध्ये मला तुम्हाला दाखवायचं रे थोडंसं थांबा. मला दाखवायचं आहे, की या लिगँड्समध्ये ना अनआयोनिक लिगँड्स सगळे तुम्हाला दिसतायत. कॅटायनिक कसं असेल? मला इलेक्ट्रॉन डोनेट करायचंय लक्षात घ्या. समजून घ्या. NH3 कार्बन मोनॉक्साइडला कार्बोनिल म्हणायचं. NH3 ला अमीन म्हणायचं. नोट द स्पेलिंग. अमोनिया नाही, अमीन. H2O ला aqua म्हणायचं आणि इयन लिहिलंय. इयन लिहिलं की इथिलीन डायमाइन. इथिलीन डायमाइन हे सगळे न्यूट्रल आहेत. जर तुम्ही कुठलंही पी-वाय-क्यूचा सोर्स शोधा, 30 ते 40 प्रश्न तुम्हाला असे दिसतील. आयडेंटिफाय द एनोइक लिगँड म्हणजे गंमत सांगू का? सगळेच की एनोइक आहेत. तर दाखवलं ना तुम्हाला सगळेच एनोइक आहेत. गंमत सांगू का? 4 पैकी 3 ऑप्शन न्यूट्रल लिगँड असणार आहेत. तुम्हाला न्यूट्रल 4 आहेत ना. कुठले न्यूट्रल 4 आहेत रे सांगा? NH3 आहे. बघा बघू आठवा. NH3 आहे, न्यूट्रल आहे. वॉटर न्यूट्रल आहे. इथिलीन डायमाइन न्यूट्रल आहे आणि CO कार्बोनिल हा सुद्धा न्यूट्रल लिगँड आहे. मग प्रश्न असे येणार. आयडेंटिफाय द न्यूट्रल लिगँड, आयडेंटिफाय द न्यूट्रल लिगँड. व्हिच ऑफ द फॉलोइंग लिगँड इज न्यूट्रल? अरे मी थोडेसे प्रश्न घेतलेत, पण ढिगानं प्रश्न आहेत लक्षात घ्या. न्यूट्रल लिगँड कुठले आहेत ते. मग आता मला तुम्हाला सांगायचं आहे, मग काय करणार सांगा? लिगँड्सच्या बाबतीत काय करणार? सांगा बघू त्याची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचे एक्झाम्पल. बायडेंटेट लिगँडमध्ये इथिलीन डायमाइन आहे, की जो न्यूट्रल पण आहे. SCN असं बघा बघू थोडंसं बघा बघू किंवा NCS असे म्हणूया आपण आहेत बरं का. 2-2 डोनर आहेत लक्षात घ्या. NO2, ONO त्यात एकदा ऑक्सिजन डोनेट करू शकतो किंवा नायट्रोजन. मग तुम्हाला काय करायचंय मी तुम्हाला सांगतो क्लिअरली. वायवा सीरीजमध्ये माझी इच्छा आहे की नेक्स्ट लेक्चर तर IUPAC नॉमेनक्लेचर घ्यावं लिगँड्स वरती. ढिगानं प्रश्न आहेत किंवा इफेक्टिव्ह एटॉमिक नंबर घ्यावा. हो, म्हणून प्रश्न आहेत लक्षात घ्या. बरं, मग आता आजच हा व्हिडिओ डायरेक्टली तुमच्या काय म्हणूया आपण YouTubeच्या हिस्ट्रीमध्ये आला, हिस्ट्री काय म्हणतात फीडमध्ये आला असेल म्हणूया आपण. तर तुम्ही चॅनलवर नवीन आहात, बरोबर आहे? आणि इथपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितलाय. तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की आपल्या चॅनलवर असाच छान कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांच्यावर शेअर करा आणि वायवा 12 आहे. अगोदरचे सगळे वायवाचे लेक्चर्स बघून घ्या. ऑल द बेस्ट.